संघ मजबूत असता तर देशाचं विभाजन झालं नसतं. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांचं विधान. देशाची फाळणी ही सर्वात वेदनादायी बाब असल्याचं मत. मराठा समाजासाठी मरायला तयार. सरकारने समाजाला फक्त न्याय मिळवून द्यावा. जरांगेंना अश्रू अनावर. मराठ्यांवरचा अन्याय सहन करणार नाही, जरांगेंची भूमिका. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर. जरांगेंच्या मागण्या लवकर पूर्ण न केल्यास राज्यभरात आंदोलनाचा इशारा. नीट पेपर फुटीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे एनटीए आणि केंद्र सरकारवर ताशेरे. जबाबदारी निश्चित नसल्यानं गैरप्रकार झाल्याचं निरीक्षण. एनटीएला यूपीएससीकडून धडा घेण्याचा सल्ला. पुणे दारू प्रकरणाविरोधात युवा काँग्रेस आक्रमक. महिला गुलाबो गँगकडून पुण्याच्या जनता वसाहत परिसरात आंदोलन. साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जनआक्रोश. बैलगाडी ट्रॅक्टर घेऊन मोर्चा. इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक. तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी पासेस बंद. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय. पासेससाठी नेत्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यास कारवाई. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं 29 जूनला प्रस्थान. त्र्यंबकेश्वरमधून 29 जूनला निघणार पालखी सोहळा. 24 जुलै रोजी पालखी विठुरायाच्या पंढरीत दाखल होणार. पालघर ठाण्यामध्ये 1 जूनपासून मासेमारीवर बंदी. 1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारी बंद. माशांच्या प्रजनन काळाचं संरक्षण आणि पावसाळ्यामध्ये मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय. नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार. नाशिक गोवा विमानसेवा जूनपासून बंद. हैदराबाद विमानसेवेलाही ब्रेक. इंधन दरवाढीचा विमानसेवेला फटका. युद्धामुळे जगभर एटीएफचा तुटवडा. पुण्यामध्ये हातभट्ट्यांची तोडफोड. शिवसैनिकांकडून दारूचे अड्डे उद्ध्वस्त. हडपसर परिसरात हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त. प्रशासन लक्ष न देत असल्याचा आरोप. कंपनी चालकाविरोधात महिलांची तक्रार. खासगी वाहनातून महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप. जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. संशयित चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अहिल्यानगरातील अनेक भागात पाणी टंचाई. पाण्याअभावी खरीप हंगाम धोक्यात. विहिरी कोरड्या. शेतकरी हवालदिल. राज्याचा पारा पुन्हा चढला. उकाड्यामुळे मुंबईकर हैराण. तापवाढीमुळे नागरिकांची होरपळ. अस्वस्थता. मे महिना अखेरीचही उकाडा कायम. यंदा 10 वर्षातील कोरडा पावसाळा. सरासरीच्या केवळ 90% पावसाचा अंदाज. खरीप हंगामाला मोठा फटका बसण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट. पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. वृद्ध दाम्पत्य घरात मृतावस्थेत आढळलं. नागपूरच्या वाडी भागातली धक्कादायक घटना. घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे घटना उघडकीस. दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची शक्यता. पुण्यानंतर कोल्हापुरात बनावट दारूवर कारवाई. पुण्याच्या घटनेनंतर कोल्हापूर पोलीस अलर्ट. कणेरीवाडीत 2 हातभट्ट्या उद्ध्वस्त. 1,55,000 मुद्देमाल नष्ट. अमरावतीत 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. काकाकडूनच अल्पवयीन पुतणीवर अत्याचार. नराधम काकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीला वेग. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 892 शालार्थ आयडीच्या फायली अद्यापही गहाळ.